आम्ही एका टेकडीच्या तिथं थांबलेलो आहे, घाटाच्या तिथं, आणि इतका भारी व्ह्यू आहे बघा. एवढे फटाके घेतले आणि हर्षदच्या हातात पण फटाके. किती छान आहे ना. तर काही फायनली आता घरात एंटर झालेलो आहे. Across the room, damn what a hell of a view. I feel good, you look great. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. जसं की तुम्ही कालचा व्लॉग बघितला असेल, तुम्हाला माहिती होतं आम्हाला ओंकारेश्वर मध्ये रूम भेटले नाही, त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट तिथून निघालो. 100 किलोमीटर जवळपास आम्ही पुढे आलो ओंकारेश्वर पासून, आणि एक आश्रम दिसलं, त्या आश्रमामध्ये गेट मधून एंटर झालो. आणि इथले लोक पण चांगले होते. मम्मी पप्पा ते ना त्या साईडला झोपलेले होते, मी गाडीत झोपलेलो होतो, पप्पा पण गाडीत होते वाटतं, आणि बाकीची सगळी गँग तिकडे होती. आणि ते लोकांनी जेव्हा आम्हाला सकाळी बघितलं आणि ते म्हणे तुम्ही जर रात्री उठवलं असतं ना तर रूम वगैरे दिली असते म्हणे. बट रात्री 2 वाजले होते आणि या सगळ्यांनाच खूप जास्त झोप येत होती. आता सध्या तर ते शेकत बसलेले, आता सगळे फ्रेश वगैरे झालेले. मी पण तोंडावर पाणी वगैरे मारलेलं आहे, अजून थोड्या वेळ ते शेकून घेत आहे आणि मग त्याच्यानंतर चहा वगैरे घेऊ कुठं तरी पुढं, आणि इथून सध्या तरी आता पूर्तता करायची आपल्याला. आणि आम्ही ना रात्री ना तिकडच्या साईडला झोपलेलो होतो बघा, तिथं वट आहे तिथं. आणि आता सर्वजण आहे ना सामान ठेवताय गाडीत बघा. आता सर्व सामान ठेवून पण झालेलं आहे. आणि आम्ही ओंकारेश्वर पासून आहे ना 100 किलोमीटर समोर आलोय. आणि हर्षद आता म्हणतोय की आता आम्ही चाललोय ओंकारेश्वरला. तो कारण की एवढा गाढ झोपलेला होता, त्याला काहीच सुधरत नव्हतं. आणि आता आहे ना आम्ही सर्व बॅकपॅक वगैरे करतोय. आणि इथे ना आम्ही आश्रमात थांबलो होतो ना, इथे जे इकडे राहतात ना त्यांनी आम्हाला इतकी मदत केली ना, म्हणजे एकदम छान बोलले वगैरे, खूप मस्त लोक इथले. आणि आता ऋषी ना पूर्ण गाडी मस्त साफ करून घेतोय. आणि असं युनिक एक्सपिरियन्स असा लाईफ मध्ये परत परत भेटत नाही. आपण हॉटेलमध्ये कधी राहिलो असतो, बट असं राहायचं कुठेतरी. आणि किती चांगले लोक इथले, म्हणजे आपला वोट्स एक्सपिरियन्स होता उज्जैन मधला. बट काही काही ठिकाणी किती लोक चांगले राहतात. उज्जैनमध्ये थोडे मोजके लोक कसे वागले, बट ह्या साईडला लोक किती चांगले आहेत. आजीने तिला काही चहा ठेवली, इथले लोक तर म्हणे तुम्ही जर उठवलं असतं तर रूम दिली असते. म्हणजे काही काही ठिकाणचा किती फरक पडतो नुसता लोकांचा. पण एकदम छान बोलल्या, असं काहीच नाही की कुठून आले आणि इथे कसं काय थांबले, काही म्हणजे रात्री कसं आलो आपण, ते गेट बंद होतं, ते दोरी काढली, ते असं काहीच नाही म्हणले. सकाळी त्यांनी बघितलं तरी उठवलं नाही म्हणता ना. हा बघितलं, काहीच नाही उठवलं, तरी पण उठवलं नाही, काही बोलले पण नाही, झोपू दिलं. तर आता सगळ्यांसाठी चहा आलेली इथं. हे बघा हर्षद, घे, तुला चहा घ्यायची असेल तर घे. एका दिवसाने काय होणार नाही, घे, एका दिवसाने काय होत नाही, घे. बोलतो त्याला मी बोलतो म्हणून घेत नाही तो चहा. चहा लहान पोरांसाठी खरंच चांगलं नसते, दूध वगैरे प्यायचं असतं, बट कधीतरी चालतं. मामी लईच ते ना शुगरला जपता, म्हणजे मामीला शुगर चालतच नाही, म्हणजे साखर चालतच नाही चहात. हा मॅडम, तुम्ही पण घ्या चहा. मला घे ना. आता दादा ना या टॉमीला आहे ना बिस्किट देतोय. टॉमी खा. ओय खाल्लं ए दादा आला तुझ्या माग. किती हुशार आहे बघ. बाय टॉमी. बाय बाय. आता एकदा मी गाडी वगैरे वळून घेतोय मस्त पैकी. आणि मॉर्निंगला प्रवास आहे ना करायला सुद्धा मजा येणार, कारण मॉर्निंगचा प्रवास सुद्धा खूप भारी असतो. आणि मेन म्हणजे गावाकडच्या मॉर्निंगचा म्हणताय आम्ही, सिटीतल्या नाही. सिटीत तर पॉम पॉम पोम पोम टोम टोम. आता थोडं पुढे येऊन थांबलेलो आहे. या ठिकाणी आता नाश्त्याचं भेटलंय. कोणी समोसा खातंय, कोणी कचोरी खातंय, कोणी पोहे खातंय, ज्याला जे आवडतं ते खातंय. टेस्ट वगैरे पण खूप भारी, बट पोह्याची नाही माहिती, बट समोसा तर खूप भारी आहे. आम्ही ना आता बसून घेतलेलं आहे, कारण पाय पण दुखत होते. म्हटलं मस्त की बसूनच नाश्ता करू. मित्रांनो, पॅसिव्ह इन्कम हा शब्द ऐकायला किती भारी वाटतो ना. तर आपल्या आजचे जे स्पॉन्सर आहे हनीगेन, यांच्यासोबत हे पॉसिबल पण आहे. आणि हनीगेनच्या मदतीने तुम्ही फक्त थोडंसं इंटरनेट कनेक्शन शेअर करून एक्स्ट्रा कॅश बनवू शकता. असं समजा की हे फक्त उबेर आणि एअरबीएनबी सारखं आहे, फक्त याच्यात तुमची गाडी आणि घर नाही, फक्त तुमचा मोबाईल पाहिजे.
असं एवढं तर नाही की लगे हनी गँगच्या मदतीने तुम्ही लगे करोडपती होशाल. हा, पण हे नक्कीच आहे की लाखो लोक याच्या मदतीने नेटफ्लिक्स, स्पॉटीफायचं सबस्क्रिप्शन मिळवताय आणि तुम्ही याच्या मदतीने इन गेम आयटम सुद्धा विकत घेऊ शकता आणि तुम्ही तुमची अर्निंग बूस्ट पण करू शकता हनी गँगच्या नवीन फीचर सोबत. त्या फीचरचं नाव आहे जम्प टास्क. या फीचर्सने तुम्ही क्रिप्टोच्या दुनियात घुसून जा आणि 10% एक्स्ट्रा इन्कम कमवा. आणि मेन म्हणजे तुम्हाला जेव्हा पाहिजे ना तेव्हा तुम्ही कॅश आउट करू शकता. आणि हनी गँग तुमचा कोणताच पर्सनल डेटा घेत नाही. इन्स्टेड तुमच्या इंटरनेटवर इन्फॉर्मेशन घेतं की कशावर चांगल्या ऑफर चालू आहे, कशावर कोणत्या नकली गोष्टी विकल्या जात आहे. सो जास्त वेळ वाया नका घालू, लवकर साइन अप करा आणि माझा प्रोमो कोड यूज करा आणि मिळवा $5. तर वाट कसली बघताय, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे, लवकर ऍप डाउनलोड करा. पोहे गोड आहे ना, पण खूप भारी आहे. भारी आहे का? मिर्च नाश्ता एकदम भारी झाला, पण म्हणजे टेस्ट वगैरे पण चांगली होती. आणि फक्त 10 रुपयाला समोसा, 10 रुपयाला कचोरी आणि 10 रुपयाला ब्रेड ऑर्डर होता. आम्ही टोटल 12 आयटम घेतले होते, तर 120 रुपये झाले फक्त. आणि त्याच्यानंतर मग किती 14 आयटम झाले होते का? हा, नंतर तुम्ही पण घेतले होते ना? हा, मेंबर कमी होते तरी पण 5 मेंबर होतो आम्ही इनमिन खाणारे आहे ना, पण 14 आयटम खाल्ले आम्ही. या घाटात बघा ना, दगडात गणपती बाप्पाचं तोंड सोंड तयार केलेली हे बघा, किती सुंदर आहे ना. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. इकडे ना इतका सुंदर व्ह्यू आहे ना, म्हणजे दूर दूर पर्यंत घर तर नाहीये, बट वातावरण इतकं भारी ना, असं जंगलाचं वातावरण आहे आणि असे घाट आहे. तर काही फायनली आता आम्ही महाराष्ट्रामध्ये एंटर झालेलो आहे आणि आता MH19च्या गाड्या दिसायला चालू झालेल्या आहे. रावेर मध्ये आता सध्या म्हणजे रावेर तालुक्यात आहे. समोर तर MS-20 म्हणजे आपलीच इकडे जाणार, पण आपलीच इकडे येते. हर्षदला बसायचं का? डायरेक्ट घर पोच. हर्षदला लवकर जायचंय ना आज घरी. जा हर्षद तू बसून. मी कधी म्हणलं मला तू तेव्हा नाही बोलला तुला ते क्रिसमसचा प्रोग्राम बघायचा आहे. हा ना, जाण मग तू त्या गाडीत पाच जाईल ती. ती हळू जाते कारण की ती थांबत जाते. आम्ही पण थांबणार आहे, जातो आम्ही पण थांबणार आहे. आता खूप वेळ थांबणार. रावेर म्हणजे रावेर आहे, रावेर बरोबर. आणि आता जो रस्ता आहे ना तो पूर्ण घाटाचा आहे. डायरेक्ट पलीकडच्या सुद्धा गाड्या दिसतात त्या बघा. तिकडून येत आहे गाडी. अरे शाळेत गेलं ते इकडं एवढा घाट ओलांडून ऋषी शाळा आहे. शाळेची गाडी ना, ट्रिप चालली त्यांची. चढ आहे ना ते चढ, अरे नाही काय ना पिकअप. हा, ट्रिप चालली ऋषी त्यांची. आणि आता आहे ना आम्ही एका टेकडीच्या तिथं थांबलेलो आहे, घाटाच्या तिथं, आणि इतका भारी व्ह्यू आहे ना हे बघा. वाव, इतकं भारी वाटतंय ना इथं. हर्षद पण बसला इथं, सगळे मेंबर गाडीच्या बाहेर निघालेले. हर्षद इथं झोपायला किती भारी वाटेल. मस्त एकदम. सकाळी सकाळी पाहिजे होतं आपण इथं एकदम, है ना. आता तरी थोडं ऊन आहे, बट तर थंडीमुळे एवढं काही जाणवत नाहीये. रात्री झोपायला इथं जायचं होतं. हा, रात्री झोपायला खरंच लय भारी झोपाली असते. त्या साईडला बघा ना, काळवीट आहे, सांबर आहे, ते कसे बघता आपल्याला. किती भारी आहे ते. आपल्याला बघितलं आणि चाललं गेले बरं का. किती छान आहे ना, मस्त फिरताय निवांत. त्यांना इकडे डिस्टर्ब करायला कोणी नाही ना. काही आता आम्ही सध्या आहे ना भुसावळच्या पुढे आलेलो आहे आणि आपल्याला अजिंठा मार्गे छत्रपती संभाजीनगरला जायचं आहे. आमची चालू होती प्लॅनिंग शेगावला जायचं, बट अवतार ठीक नाही म्हटलं, नंतर कधीतरी शेगावची प्लॅनिंग करू, कारण शेगाव तर जवळ आहे, कधी पण येता येईल. आम्ही इकडे थांबलो होतो कारण इकडे सगळे होलसेलमध्ये फटाके वगैरे भेटतात आणि रेट खरंच चांगला आहे माहिती का. म्हणजे सिटीमधला जर रेट कम्पेअर केला ना काही फटाक्यांमध्ये तर डायरेक्ट 50% इकडं स्वस्त भेटतं. तर आम्ही ना थोडेफार इथून फटाके वगैरे घेतलेले, असे मोठे फटाके घेतलेले, असेच थोडे घेऊन ठेवले. लवकरच एक सरप्राईज प्लॅन करतोय आम्ही, तर त्याच्यासाठी ते कामं येणार आहे आणि कधी फटाके कामे होऊन जातील आणि परत तिकडे येणं होतं नाही होतं, मग म्हटलं घेऊन टाकू फटाके, चाललोच आहे. तर एवढे फटाके घेतले आणि हर्षदच्या हातात पण फटाके.
आता आहे ना आम्ही सिल्लोडचं थोडं माग आहे. इथून आपलं घर आहे ना 92 किलोमीटर राहिलेलं आहे. आणि इकडचं बॅक साईडला आहे ना, म्हणजे इकडं दूर आहे ना थोडंसं, अजिंठा लेणी पण आहे. आणि अजिंठा लेणीला इतके पर्यटक आहे म्हणता, संडेच्या दिवशी तर किती 95,000 का 90,000 पर्यटक होते तिथं. कारण आहे ना सध्या सुट्ट्यांचेच वार चालू आहे. कारण 25 डिसेंबरची सुट्टी आली, सॅटर्डे संडे, त्याच्यामुळे फुल सुट्ट्या, फुल पर्यटक जिथं दिसल तिथं फिरायला निघालेले. आम्ही मस्तपैकी आता इथं मिसळ पाव खाल्ली आणि मी घेतलं एक लॉलीपॉप खाणार आहे. आणि थोडंसं गाडीचं बोनेट पण उघडं करून ठेवतो. उघडलं. बसा बसा बसा. आरोही समोर राहिले, फटाके समोर. चलो चलो, थोडं राहिलं आपलं घर. आता बसा फटाफटा. मामा ते ना इथंच उतरताय, कारण ह्या साईडने ना मामाच्या गावाला जायचा रस्ता आहे. एका ठिकाणी ना अशी जागा वगैरे बघायला आलेलो होतो ना, तर तिथं एक छोटं क्यूट पप्पी आहे बघा ना, कुत्तू. चल रे चल इकडे, चल चल चल. आणि इतकं छोटं आहे ना ते, एवढं ते. चल चल इकडे, लय हुशार आहे. बट माग येतोय. चला 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 चला. तर आम्ही एकदा आता CNG वगैरे टाकून घेतोय. आता घर एकदम जवळ आलेलं आहे. आता काय 5-6 किलोमीटर राहिलं घर फक्त. काहीच आता फायनली घरी आलोय आम्ही. सगळं सामान वगैरे काढून घेतोय. आणि माझ्या पाठीवर आहे ना दादाची बॅग आहे, जी की जड आहे ना. मी असं खाली वाकायला आलोय पूर्ण. चला पटकन पटकन आहे ना आता लॉक उघडतो. तर आता मी लॉक ही खोललाय. चला एकदा दरवाजा लावतो, म्हणजे लाईट लावतो. स्कूबी चिकूबी, चल बाई चल. स्कूबा स्कूबी. आणि स्कूबीनी ना सर्व घरात आहे ना कुंकू सांडून टाकलेला आहे. हे बघा कुंकू ते. आता मम्मीला बोलणार आहे स्कूबीला. अरे फायनली आता घरात एंटर झालेलो आहे. आणि आल्या पहिले सगळेजण स्कूबीला भेटले, स्कूबीचे लाड वगैरे केले. आणि हर्षद ना आता डेअरी मिल्क आणायला गेलाय स्कूबीसाठी. आणि मी जेवढं थकलो नाही तेवढे बाकीचे मेंबर थकले. हे पप्पा पण राहिले झोपून, आरोही गेली खाली फ्रेश व्हायला. आणि ताई इकडे बाहेर बघत बसलीये. मम्मी पण आवडतीये. मनबू खाली फ्रेश होतोय. हर्षद दुकानात गेला. आणि मी तोंड हात पाय धुणार आहे मस्त पैकी आणि झोपून राहणार आहे डायरेक्ट. आणि मेन म्हणजे हे नेलं होतं मी सोबत ब्रॅकेट, तर त्याचा लाईटच कुठं पडलाय काय माहिती. लाईटच भेटत नाही आता. आणि स्कूबी ना आता बघा डेअरी मिल्क खात बसलेली आहे. कशी खाती डेअरी मिल्क. किती फास्ट आली ती पळत पळत. तोडलं तिने. सगळ्यांचे जेवण वगैरे झाले आणि सगळे आता मोबाईल खेळत बसलेले. आणि स्कूबीचे लय लाड पण झाले. हर्षदचा चालू व्लॉग एडिट आणि लोळतीये. पप्पा मोबाईल मध्ये राहते फक्त आपल्यात. हा पप्पा काही मोबाईल मधून डोकं काढत नाही. हर्षद कसा होता रे एक्सपिरियन्स, आपण एवढं फिरून आलो तर. खूप भारी होता. आणि उज्जैनला जायचं मला म्हणजे जाणंच होतं. मग आता हा तू बोललेला असेल कुठेतरी, आहे की नाही, तुला जाणंच होतं. म्हाताऱ्या माणसासारखं बोलतोय. हा मोठं झाल्यावर मोठं झाल्यावर परत जाणार आहे का. जाणं होतं पण आता गेले. अच्छा लवकर स्वप्न पूर्ण झालं म्हणजे असं म्हणायचंय का. मला जाणंच होतं लय म्हाताऱ्या माणसासारखा. अरे तुझा कसा होता एक्सपिरियन्स. मस्त होता. मस्त झाला. त्याच्या पुढे बोल ना. पप्पाचा कसा होता एक्सपिरियन्स. पप्पाला जायचं होतं उज्जैनला तर. मला बऱ्याच दिवसापासून जायचं होतं, दिवाळीपासून. झाली पप्पाची इच्छा पूर्ण. तुझा कसा होता रे. खरं तर तुझं लय चालू होतं. माझं तर लय जुनं स्वप्न होतं आणि मी डबल एकदा जाणार आहे नेक्स्ट इयरला. हो का. त्या तैला घेऊन जा सोबत झोपायला गाडीत. अरे तिला झोपायला सोबत घेऊन जाईन ना, तिला झोपून का सोबत जाईन माझ्या. आणि मम्मीचा कसा होता एक्सपिरियन्स. एकदम छान होतं. हो का. उज्जैनचं खूप छान होतं. स्कूबीला मिस केलं पण आपण सगळ्यांनी. कुत्र्याचं पिल्लू पण दिसलं की स्कूबीची आठवण येत होती. पण आपण सगळ्या कुत्र्यांना बिस्किट टाकले पण जवळ आलेलो. आपल्या पण जवळ यायचे कुत्रे. तरी थोडस फ्रेश झालो आणि आता मी आलोय शॉपवर. आणि केस आहे ना मी धुतले आणि डायरेक्ट ड्राय केले. कसंही ब्लो ड्राय केलं त्याच्यामध्ये केस सगळे तितर बितर झाले. आणि थोडा स्टॉक आलाय शॉपवर. तो स्टॉक आहे ना थोडा अरेंज वगैरे करून देऊ म्हटलं. तर काही आता घरी जायचा टाइम झाला ऍक्च्युअली. बट तरी पण आमच्या सगळ्यांचं आता कामं चालू आहे. थोडा माल वगैरे लावून घेतो म्हटलं. इकडे स्टॉक अरेंजमेंट चालू आहे. आणि पलीकडे आपलं मेन्स वेअरचं दुकान आहे ना, तिकडे आपण स्टॉक रूम नाही केलेली आहे, इकडे स्टॉक रूम केलेली आहे. तर काही फायनली आता घरी आलोय आणि आमचे सगळे मेंबर आहे ना आता या ठिकाणी जेवण करताय. आणि आता थोडं त्यांना उज्जैनच्या तिकडच्या गप्पा सांगतो, आमचा एक्सपिरियन्स सांगतो. आणि तुम्हाला तर सगळ्यांना आपला एक्सपिरियन्स माहितीच आहे ब्लॉगमुळं. बट यांना शॉपवर काम असतं. ब्लॉग बघितला की नाही रे. कोणी बघितला. तुला वेळच भेटला नसेल. तू रे
तू रे म्हणजे कोणीच नाही बघितला. आता मी त्यांना सगळ्या गप्पा सांगतो, व्लॉग पण दाखवतो आणि तुम्हाला कसा वाटला व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर.